हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मी याच्या अगोदर तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आणि 4 टक्सचा ब्लाऊजचं मेजरमेंट डायरेक्ट कपड्यावरती कसं टाकायचं आहे, तो कसा स्टिच करायचा आहे, हे सगळे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब मराठा पॅटर्न चॅनलवरती टाकलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट डायरेक्ट ब्लाऊजवरती कसं टाकायचं आहे हे शिकवणार आहे. सो जास्त टाईम न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आपण पहिल्यांदा ब्लाऊजचे स्लीव्स काढून घेऊया. स्लीव्हसाठी ब्लाऊजचं जी वन साईड असते त्या साईडून घडी टाकायची. पूर्ण ब्लाऊजचं किती आहे ते बघून त्याचा हाफ घ्यायचं आहे. इथं 15 आणि हाफ आहे. मग सेंटरला मार्क करायचं आहे. ब्लाऊजची स्लीव्स 3.5 आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढवून मार्क आहे. 3.5, 4.5 आणि ते 5 इंच होणार. त्याच्यामध्ये 2 इंच मायनस करायचं आहे आणि दोन्ही साईडला घ्यायचं आहे. 3 इंच मायनस करून दोन्ही साईडला घ्यायचं. मग या साईडला 2 इंच राहील. असं शेप ड्रॉ करून घ्यायचंय. आता आपण कटिंग करून घेऊया. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. हा हाफ इंच आतमधल्या साईडला आलेला आहे स्लीव्हचा भाग. हा फ्रंटला आणि हा बॅकला जॉईंट होतो. आता आपल्याला इथे बघायचं आहे, ब्लाऊजच्या छातीचं माप 34 इंच आहे, त्याचा चौथा भाग बनवायचा आहे. 8.5 इंच चौथा भाग होतो, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवायचं आहे. 8.5, 9.5 आणि 10. मग इथे 10चं मेजरमेंट घ्यायचे. 10ची आपल्याला घडी टाकायची. हे बघा, 10ची घडी टाकलेले. आता आपल्याला पूर्ण उंची टाकायची. पूर्ण उंची 13 इंच आहे, इथे 1 इंच ऍड करायचं. मग इथे 14 इंच झालं. आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. हा आपला बॅक पार्ट आहे. आपण इकडे आता बॅक पार्टला 13 मध्ये 1 इंच मिळवलं. फ्रंट पार्टला अर्धा इंचच मिळवायचं आहे पूर्ण उंचीमध्ये. पूर्ण उंची 13 आहे, तर इथे अर्धा इंच मिळवलं. इथे आपल्याला 13.5 इंच घ्यायचं. कारण फ्रंट पार्टला क्रॉस पट्टी लागते, त्याच्यामुळे अर्धा इंचच घ्यायचं आहे. इथे 13.5 आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर आपलं 5 इंच आहे. नंतरच्याला आपल्याला मुंडा टाकायचा आहे. मुंडा 4.5 इंचाचा आहे. दोन्ही साईडला मुंडा टाकून घ्यायचा आहे. आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता इथे हा फ्रंट आहे. फ्रंट पार्टला इथून 1 इंच घेऊन सेप द्यायचं आहे मुंड्याचा. आणि बॅक पार्टला 1.5 इंच. आता आपण गळा टाकून घेऊया. गळ्याची रुंदी आपल्याला 2 इंचाची घ्यायची आहे, कारण शोल्डर डाऊन होणे म्हणून 2 इंच घ्यायचे आहे. आणि मागील गळा आपल्याला 9 इंचाचा आहे. मग 9.5 घ्यायचं. कंबरपट्टीमध्ये जाण्यासाठी हाफ इंच. 9.5 घेऊन तिथून 2.5 घ्यायचं. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची.
आता पुढचा गळा आपल्याला टाकायचा. पुढचा गळा आपल्याला 5.5 इंचाचा, 5.5 आणि 2.5. असा राऊंड टाईप मध्ये शेप द्यायचा. बॅक साईडला पण आपण राऊंड टाईप मध्ये शेप देऊया. आता इकडे फ्रंटला क्रॉस पट्टी काढायची 3 इंच आणि 2 इंच. इथे सेट करूया क्रॉस पट्टीचा. हा झाला बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट. आता आपण ह्या ब्लाऊजची कटोरी किती आहे ते बघूया. मी मोस्ट ऑफ द ब्लाऊजची कटोरी बघूनच मेजरमेंट टाकते. आता हे कटोरी कोणत्या साईडने मोजायची? ज्या साईडला हुक पट्टी असते त्या साईडून, नाहीतर ज्या साईडला ब्लाऊजचे काज असतात त्या साईडून कटोरीचं मेजरमेंट तुम्ही घेऊ शकता. आता ह्याची कटोरी 5.5 इंच आहे. 5.5 इंच आहे, मग ह्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे का आता ह्या साईडला शिलाईमध्ये जायसाठी. मग 5.5 इंच आहे तर आपल्याला कटोरी 6 इंचाची घ्यावी लागेल. क्रॉस पट्टीवरती आपल्याला 6 इंचाचं मेजरमेंट टाकायचं. 6 इंच आणि इकडे 1 इंचाचं अशा कटोरीचा शेप द्यायचा. कटोरीचा शेप देऊन घ्या. त्याच्यानंतर तुम्ही गळ्याची शोल्डरची पट्टी किती हे बघायचं. इथे बघा तुम्ही 4.25 इंच येते, आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं. इथे 4.25, मग हाफ इंच आपल्याला शिलाईमध्ये जायसाठी आपण 5 इंच पण घ्यायचं आणि तिथून मग शेप द्यायचं. म्हणजे आपल्याला शिवून आपल्याला हवे तेवढं भेटेल पुढच्या गळ्याची पट्टी. आता एकदा मेजरमेंट आपण चेक करूया. हे बघा पूर्ण उंचीमध्ये आपण 1 इंच मिळवला. पूर्ण उंची 13 इंच होती, 1 इंच मिळून 14 झाले. फ्रंटला अर्धा इंच मिळवायचं, 13 होती 13.5 झाली. इथे आपण शोल्डरचं मेजरमेंट टाकले. 5 इंचचं शोल्डर आहे, मुंडा 4.5 इंचचा आहे. फ्रंटला आणि बॅकला मुंडा सेम आहे, 4.5 इंच, 4.5 इंच आणि 4.5 इंच. हा आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. फ्रंटला 1 इंचाचा मार्क करून शेप ड्रॉ करायचा आहे आणि बॅक साईडला 1.5 इंचाचा मार्क करून मुंड्याचा शेप देऊन टाकायचा आहे. आणि नंतरच्याला गळा आपला बॅक साईडचा 9 इंचाचा आहे, अर्धा इंच आपण शिलाईसाठी 9.5 घेतलाय. इथे 2 इंचाचा गळा घेतलाय आणि इथे 2.5 इंचाचा घेऊन ड्रॉ केलाय, शेप दिलाय. पुढचा गळा 5.5 इंचाचा आहे, हे बघा बघू शकता. आणि इथून 2.5 इंचाचा घेऊन शेप दिलाय. आणि कटोरी आपली 5.5 इंचाची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी हवा आहे, म्हणून अर्धा इंच वाढून 6 इंचाचे घेऊन हा कटोरीचा शेप आपण दिलेला आहे. ह्याच्यामुळे काय होतं, तुम्ही ब्लाऊजचं कटोरीचं मेजरमेंट घेतलं तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट, तुमच्या कस्टमरनी जो ब्लाऊज दिले त्या मेजरमेंटचीच कटोरी तुम्हाला परफेक्ट बनवता येते. चला मग आता आपण ह्याला कटिंग करूया. छातीची गडी एकदा बघून घेऊया. 8.5 इंचाची चौथीची छाती आहे, तर त्याचा चौथा भाग 8.5 इंच येतो. त्याच्यामध्ये 1.5 इंच, 8.5, 9.5 आणि 10 इंच तुम्ही बघू शकता. इथं 10 इंच मी घेतलं. आता आपण कटिंग करूया. हा बॅक पार्ट झाला. हे आपल्याला कटोरीला जोडतात ते बगल झाले. मोस्ट ऑफ टेलर तर काय करतात, ह्या पार्ट कटिंग करून तो दुसऱ्या पार्ट कपड्यावरती ठेवून ड्रॉ करतात, पण आपल्याला तसं नाही करायचं. कारण त्याच्यामुळे काय होतं, हा कपडा वेस्टेज जातो. आपल्याला ह्याच्यामध्येच ऍड करून कटोरी काढायची. ती मी तुम्हाला शिकवणार आहे की कशी काढायची कटोरी. हा कपडा आहे तो आता आपण ओपन करूया. ह्याच्या पुढे आपल्याला 2.5 इंच वाढवायचं आहे. 2.5 इंच आपल्याला टक्ससाठी वाढवायचं आहे.
हे 2.5 इंच वाढवायचं. इथे तुम्ही बघितलं आपल्याला 5.5ची कटोरी होती, आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवलं, इथे 6 इंच केलं आणि ह्याच्यामध्ये 2.5 इंच आपल्याला कटोरीचा जो टक्स असतो त्याच्यासाठी वाढवायचा आहे. हे आता लाईन ड्रॉ करून घ्यायची स्ट्रेट आणि इथे आपल्याला काच बटन पट्टीसाठी अर्धा इंच वाढवायचं. हे बघा आणि हे स्ट्रेट ड्रॉ करायचं. आता इथून मेजरमेंट बघायचं किती आहे. 8.5 आहे. 8.5चा हाफ किती आहे ना, 4.25. मी ते मार्क करायचं सेंटरला आणि इथून वरती ह्याच लाईनीवरती वरती 1.5 इंचाला आणि खालच्या साईडला 1.5 इंचाला ड्रॉ करायचं. इथून स्ट्रेट लाईन घ्यायचे आणि इथून क्रॉसमध्ये ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. हे बघ, ही आपली कटोरी झालेली आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचा कपडा वेस्टेज जात नाही. ही आता आपली कटोरी आपण कटिंग करून घेऊया. थोडंसं तुम्ही एक्स्ट्राच घ्या खालच्या साईडला, का तर कपडा कटोरी जेव्हा आपण बसवतो तेव्हा कपडा कमी नको पडायला. थोडं 1/2 इंच घ्या, जास्त पण एक्स्ट्रा अर्धा इंच वगैरे घ्यायची गरज नाही आहे, कारण प्रत्येकाची स्टिचिंग करण्याची पद्धत वेगळी असते ना. ओके, आता हा आपल्याला एक कटोरीचा पार्ट भेटलेला आहे. सेकंड पार्ट आपल्याला इथे काढायचा आहे. हा जो हाफ सर्कल आला आहे ना, तिथे हा सेकंड पार्ट काढून घ्यायचा. हा बघा, मी कटोरी कशी ठेवली. आता ह्याला आपण कट करून घेऊ. तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही पिना सुद्धा अटॅच करू शकता. पिना अटॅच करून सुद्धा करू शकता. ही आपली कटोरी झालेली आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया. क्रॉसपट्टी सेमच आहे, लास्ट टाइम आपण व्हिडिओमध्ये काढलेली तशीच 3 आणि 2ची पहिली काढून घ्यायची आहे. ही आतमधली क्रॉसपट्टी. आता मोठी क्रॉसपट्टी काढून घ्यायची. मी साध्या ब्लाऊजचं कटिंग केलेलं तेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हाईट किती असल्यानंतर किती क्रॉसपट्टी घ्यायची. तरी सुद्धा पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते मी. जर 12.5च्या पुढे जर हाईट असली, उंची 12.5पेक्षा जर जास्त असली तर तुम्ही 5.5 आणि 4.5ची क्रॉसपट्टी घ्या आणि 12.5च्या आतमध्ये जर उंची रिअल उंची 12.5च्या आतमध्ये असली तर 5 आणि 4ची. आपली उंची 13 इंच आहे, मग इथे आपल्याला 5.5चं घ्यायची क्रॉसपट्टी. आणि छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. 8.5, 9.5 आणि 10. इथे 10ला मार्क करायचंय. 5.5 आणि 4.5, कारण माझी ब्लाऊजची उंची 13 इंच आहे म्हणून मी 5.5 आणि 4.5. तुमच्या ब्लाऊजची उंची जर 12.5 इंच आकडा असेल तर तुम्ही 5 आणि 4ची घेऊ शकता. आता आपण ह्याच्यामध्ये बटन पट्टीचं काढणार आहे. बटन पट्टी नाही तर ज्या साईडला आपण लुक करतो ना त्या साईडला ही पट्टी वापरायची आणि ह्याच्यामध्ये आपण काच पट्टी काढली, तर हुकची पट्टी म्हणू शकता तुम्ही. हे दोन्ही आपल्याला झालेले आहे. आता आपण पायपिंगच्या पट्ट्या काढूया. लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलेलं आहे पायपिंगच्या पट्ट्या कशा काढायच्या ड्रॉ करून आणि किती मेजरमेंट घ्यायचं आहे. तुम्हाला आता डायरेक्ट कपड्यावरती दाखवते.
पायपिंगच्या पट्ट्या तुम्ही जेवढ्या क्रॉस करणार तेवढे पायपिंग तुमची चांगली येणार, फिनिशिंग तेवढी चांगली येते. मी या 4 पायपिंगच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हे बघा. आता कंबरपट्टी करूया. कंबरपट्टीसाठी पहिला कपडा आपण स्ट्रेट करून घेऊया. ह्याचे आपण 2 पार्ट करू. ह्याला मी तुम्ही स्टिच करताना जॉईंट करून दाखवू. आता आपण जे पार्ट काढले ते बघूया. हा पण बॅक पार्ट काढला. हा बॅक पार्ट आहे. ही जी कटोरी जॉईंट होते ती बगल आहे. ही कटोरी, ही क्रॉस पट्टी मोठी आणि छोटी. ही बघा, ही छोटी 3 आणि 2ची आणि 5.5 आणि 4.5ची क्रॉस पट्टी. ही दोन्ही क्रॉस पट्टी आहेत. ही काच बटन पट्टी, ही कंबर पट्टी. या 2 पट्ट्या आहेत, आपण जॉईंट नंतर करू. आणि या पायपिंगच्या पट्ट्या. आणि हा कपडा जो राहिलेला आहे तो तसंच ठेवून द्यायचा आहे जो पण ब्लाऊज कंप्लीट होत नाही. मोस्ट ऑफ द सगळे पेपरवरतीच कटिंग दाखवतात. पण पेपरवरती कटिंग केल्यामुळे काय होतं की पेपर जेव्हा आपण कपड्यावरती ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये मेजरमेंट वाढतं. पण ते अस्तावरती आपण कट करणार, कपड्यावरती कट करणार, त्याच्यामुळे जे मेन मेजरमेंट आहे ते पेपरवरतीच राहून जातं. त्याच्यामुळे ब्लाऊजमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवरती कटिंग करायला शिकवते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा आहे डायरेक्ट कपड्यावरती ते दाखवलेले. पुढच्या व्हिडिओमध्ये मी हा ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला भेटत जाईल. थँक्यू सो मच.